आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाची महिमा असो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून, जोरात टाळ्या वाजवून गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थतो। गीत क्रमांक 47 तारकतो सामर्थतो। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। हालेलुया होसाना। हालेलुया होसाना। हालेलुया 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 हालेलुया। त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे। त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे। सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो। सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। हालेलुया होसाना। हालेलुया होसाना। हालेलुया 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 हालेलुया। चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू। चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू। स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ। स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। तारकतो सामर्थतो येशू देव युग युग आहे। हालेलुया
हालेलुया होसाना हालेलुया 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 गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा गीत क्रमांक 58 गान करा जय गान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची उधळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची प्रभुचा महिमा दिगंतरा प्रभु प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा ईश नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे ईश नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे पुत्र से दाविदाचा राजा तो इस्रायलचा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा मोठ्याने गा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ख्रिस्त राजा प्रभुचे गौरव गान करा प्रभुचा नित सन्मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा धरतीचा तू निर्माता आकाशाचा तू विधाता ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी त्राता तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बाबा तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा
प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची झुळ झुळ विरली, लाटांची कळकळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू. प्रभु तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू. प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 56, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. गीत क्रमांक 56, ख्रिस्त माझा तो सर्वांचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला, तोची आपुला तारणारा, या समात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला, तोची आपुला तारणारा, या समात्याला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. तो जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा, क्रूसावरती अर्पुणी प्राण उठला तारायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवात्याला. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन अमुचा. तो राजांचा राजा येशू, अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ, पिता सनातन अमुचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा, या नमात्याला, तोची आपुला तारणारा, या स्तवात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती याची, दैवी आरोग्याचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा,
एकच वैद्य जगती ह्याची दैवी आरोग्याचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला त्याचे वावे मणी जगाच्या स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य आळवा नित्य दयाला त्याचे वावे मणी जगाच्या स्वीकारा हो त्याला जग उद्धारक जीवन सत्य आळवा नित्य दयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला मोठ्याने बोला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला तोची आपुला तारणारा यास्तवा त्याला यास्तवा त्याला यास्तवा त्याला हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो गीत क्रमांक 68 प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू पतिता अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू पतिता प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो प्रभू पुन्हा वावरतो पृथ्वीवर अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू परत एकदा अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू अंतःकरणाते प्रभू परत एकदा प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता प्रभु फिर से मंडराता पृथ्वी पर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु मुझे छू अनमोल प्रभु एक बार फिर हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 95 प्यासा हिरन जैसे गीत क्रमांक 95 प्यासा हिरन जैसे प्यासा हिरन जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा तू ही मेरे मन की अभिलाषा तू ही मेरे मन की अभिलाषा तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं तेरी पूजा नित दिन करता रहूं मैं प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा सोना चांदी मैं तो ना मांगू सोना चांदी मैं तो ना मांगू मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं मन तेरे प्रेम से भरता रहूं मैं प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा तू जो मेरे जाए श्रद्धा सुमन तू
जो बन जाए श्रद्धा सुमन, पुष्प पराग सा झरता रहूं मैं, पुष्प पराग सा झरता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। तू जो मेरे दिल में वास करे, तू जो मेरे दिल में वास करे, पाप से नित नित डरता रहूं मैं, पाप से नित नित डरता रहूं मैं। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। प्यासा हिरण जैसे ढूंढे है जल को, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा, ऐसे प्रभु मैं तुझे खोज रहा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव, गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी। पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा। आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। संपूर्ण हृदयाने शक्तीने नाचून गाऊन त्या परमेश्वराची स्तुती करा। ला 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 ला। करा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। करा प्रीतीचे उंच निशाण गाओ, प्रभूचे गौरव गान। ला 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 ला। ला 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 ला। मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला। मुक्ती प्रदात्या येशूला, गौरवशाली राजाला।
सन्मानाचे गीत गाऊया, त्याच्या पुढती नमवू मान. धरा प्रीतीचे उंच निशाण गाहो, प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो, प्रभूचे गौरव गान. ला 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 ला. येशू आमुचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार. येशू आमुचा पालनहार, करुणा कर प्रभु तारणहार. आला बहर आनंदाला, हाता आमचे हरपे बांधरा. प्रीतीचे उंच निशाण गाहो, प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो, प्रभूचे गौरव गान. प्रभूचे गौरव गान, प्रभूचे गौरव गान. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने चुना एक निर्बल को, तूने चुना एक निर्बल को. कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु, कैसे कहूँ धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. तूने दिया जीवन नया, तूने दिया जीवन नया. लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु, लाखों बार धन्यवाद मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. कहता है दिल मेरा धन्यवाद प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. किए तूने कार्य महान मेरे प्रभु, किए तूने कार्य महान मेरे प्रभु. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आपले दोन्ही हात उंच करा आणि मोठ्याने बोला हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले. पाहिले मी प्रेम प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. पाहिले मी प्रेम प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट. वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे. वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ,
स्तुती तुझी किती करू मला नाही कळत. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरी जा भागवितो. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. माझा प्रभू येशू क्षणाक्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण स्तुती आणि आराधना करणार आहोत. सर्वांनी पूर्ण मनाने स्तुती आराधनेत भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. होय, आपलं पूर्ण अंतःकरण, आपलं हृदय त्या प्रेमळ परमेश्वराकडे लावा. कारण तो परमेश्वर आत्म्याच्या रूपात आपल्या मध्यात आहे आणि तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयाकडे पाहत आहे. आठवण करा त्याच्या प्रेमाची, त्याच्या दयेची आणि पूर्ण हृदयातून त्याला धन्यवाद द्या. पाहत्या परमेश्वराने आज पुन्हा एकदा आपल्या प्रत्येकावर स्वर्गातून त्याची कृपा केली आणि त्याच्या चरणाशी त्याने आपल्याला एकत्रित केलेलं आहे. ही वेळ त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पहा, त्याने आज पुन्हा एकदा आपल्याला जिवंत उठवलं, आपल्याला सुखरूप त्याच्या चरणाशी आणलं. कारण तो आपला खरा पिता आहे, तो आपला सांभाळ करतो, तो आपलं रक्षण करतो, आपल्या गरजा देखील तोच भागवतो. म्हणून त्या परमेश्वराचे धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. कारण बायबल सांगतं की तो परमेश्वर चांगला आहे. त्याचा अनुभव करून पहा आणि खरोखर त्याच्यावर विश्वास ठेवणारे प्रतिदिवस त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतात की तो परमेश्वर किती चांगला आहे. म्हणून त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा, जोरात टाळ्या वाजून त्याच्या नावाला उंचवा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद हे महान पिता. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद.
धन्यवाद, तुला हृदयातून धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासूनी. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, प्रेमी करीन मनापासूनी. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासूनी. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासूनी. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी. आभार मानतो मनापासूनी, आभार मानतो मनापासूनी. होय पहा, त्या परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीद्वारे मनुष्य जातीवर प्रेम केलेलं आहे. पहा, तो प्रतिदिवस आपल्याला सूर्याचा प्रकाश देतो, शुद्ध हवा देतो, पिण्यासाठी पावसाद्वारे पाणी देतो. त्याबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. पहा, ही संपूर्ण सृष्टी त्या परमेश्वराने आपल्यासाठी निर्माण केलेली आहे होय प्रभू. आणि आपल्याला लागणारी प्रत्येक वस्तू त्याने आपल्याला विपुल दिलेली आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पहा, त्याने आपल्यासाठी सुंदर डोंगर टेकड्या निर्माण केल्या, समुद्र निर्माण केला, समुद्रामध्ये अनेक प्रकारचे मासे त्यांनी निर्माण केले. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पहा, त्याने आपल्यासाठी चांगली फळं निर्माण केलेली आहेत, त्याने आपल्यासाठी चांगल्या भाज्या निर्माण केलेल्या आहेत, तो आपल्याला चांगलं अन्नधान्य देतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. हे सर्व काही त्या परमेश्वराचं प्रेम आहे, कारण तो परमेश्वर आजही आपल्याला विसरलेला नाही, तर आजही तो आपली काळजी घेत आहे, आपल्या गरजा भागवत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. मनापासून त्याची स्तुती करा, कारण आपल्याकडे जे काही चांगलं आणि उत्तम आहे ते सर्व त्या परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. पहा, आपलं सुंदर शरीर त्या परमेश्वराने घडवलेलं आहे, त्याने आपल्याला त्याच्या हाताने निर्माण केलेलं आहे. आपल्यामध्ये त्याने जीवनाचा श्वास घातला आणि आजच्या क्षणापर्यंत या शरीराची आणि आत्म्याची तो रक्षा करत आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पहा, त्याने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगला नोकरी धंदा दिलेला आहे, राहण्यासाठी चांगलं घर दिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. पहा, तुमच्या जीवनात देवाचे जे काही आशीर्वाद आहेत ते सगळे त्या स्वर्गापासून आहेत, म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा, कारण तो परमेश्वर चांगला आहे, तो अनंत चांगला आहे आणि त्याने आपल्यापैकी प्रत्येकावर खरं प्रेम केलेलं आहे. तो आपला खरा बाप आहे, तोच आपली आई आहे आणि तोच सांत्वन करणारा आपला मित्र देखील आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा, कारण पहा, त्या परमेश्वराने आपल्याला एक आशीर्वादित जीवन दिलेलं आहे. त्याबद्दल त्याची स्तुती करा. पहा, त्या परमेश्वराची ओळख आपल्याला झालेली आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा
प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, वाऱ्याची झुळझुळ विराली, लाटांची खळखळ सरली, दुःखाने होते जग भरले, त्यामधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. होय पहा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर अमर्याद असं प्रेम केलेलं आहे. त्याच्या प्रेमाची तुलना आपण कशानेच करू शकत नाही. आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल असं प्रेम त्या परमेश्वराने आपल्या जीवनावर केलेलं आहे. कारण जेव्हा आपण अंधकारामध्ये होतो, श्रापात जीवन जगत होतो, त्यावेळी आपल्याला सहारा देणारा कोणी नव्हता. पण ज्या दिवशी त्या प्रभूची ओळख आपल्याला झाली, त्याचं नाव आपण ऐकलं, तेव्हापासून आपलं जीवन बदलायला सुरुवात झाली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याचे आभार माना की त्या परमेश्वराच्या दयेने आपल्याला मध्ये ख्रिस्तात नवीन जन्म मिळालेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुला धन्यवाद. त्याचे आभार माना की तो उत्तम मेंढपाळ प्रतिदिवस आपलं संरक्षण करतो. होय प्रभू. तो आपल्याला त्या सैतानाच्या हातातून वाचवतो. त्याबद्दल त्याची स्तुती करा. कारण आपल्या जीवनावरचे सगळे श्राप त्या प्रभूने काढून टाकले. होय प्रभू. आज आपल्याला त्यांनी एक आशीर्वादित आणि आनंदित जीवन दिलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. पहा, आपण पापी असतानाच त्या परमेश्वराने आपला स्वीकार केला. त्याने आपल्या पापांकडे पाहिलं नाही, तर त्याच्या पुत्राच्या बलिदानाकडे पाहिलं आणि आपल्यापैकी प्रत्येकाचा त्याने स्वीकार केलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. आज आपण त्याचे दत्तक पुत्र आणि कन्या आहोत. त्या स्वर्गाचे वारीसदार झालेलो आहोत. त्याबद्दल त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. हे सर्व काही त्या प्रभूने आपल्यासाठी केलं. पहा, आपण जे अश्रू ढाळत होतो, आजारांमध्ये तडफडत होतो, त्या प्रभूने आपल्याला आजारमुक्ती दिली. त्या प्रभूने आपले सगळे आजार आपल्यापासून दूर केले आणि आज आपल्याला निरोगी शरीर दिलेलं आहे. आज आपलं हे शरीर त्या परमेश्वराचं मंदिर आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, कारण ही फार मोठी दया त्याने आपल्यावर केलेली आहे. फार मोठे उपकार त्याने आपल्या जीवनावर केलेले आहेत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. आत्म्यातून त्या प्रभूला पाहण्याचा प्रयत्न करा आणि आठवण करा ते सगळ्या आशीर्वादांची जे त्यांनी तुमच्या जीवनावर तुम्हाला दिलेले आहेत. कारण त्याची दया आपल्याला कधीच कमी पडत नाही. त्याची कृपा आपल्या जीवनातून रोज वाहते. त्याचं प्रेम आपल्या जीवनातून रोज वाहतं. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्या जीवनाचा मालिक आहे. तोच आपला धनी आणि स्वामी झालेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याच्या प्रेमाबद्दल त्याच्या नावाला उंचवा. हृदयातून त्याची स्तुती करा. जोरात टाळ्या वाजवून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या दयेबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या कृपेबद्दल तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद.
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या त्या क्रूसासमोर जो क्रूस आपला आधार आहे, जो क्रूस आपल्या जीवनाचं सामर्थ्य बनलेला आहे, त्या प्रभूच्या क्रूसासमोर या आणि आठवण करा त्या प्रभूचं बलिदान, तो महायज्ञ जो त्याने त्या काल्वरीच्या टेकडीवर आपल्यासाठी केला. पहा, पाप आपण केली, आपण त्या सैतानाचं ऐकलं आणि सर्व शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. होय प्रभू. पहा त्या प्रभूकडे, आपल्या आत्म्याच्या डोळ्याने क्रूसावर टांगलेल्या आपल्या प्रेमळ प्रभूकडे पहा. आजही त्या क्रूसातून, त्याच्या शरीरातून ती रक्ताची धार वाहत आहे, ज्यामध्ये त्याने आपल्याला शुद्ध केलं, ज्या रक्ताद्वारे आपली पापं पुसली गेली आणि ज्याद्वारे आज आपण वाचले गेलो आहोत. पहा त्या प्रेमळ प्रभूकडे, त्याने आपल्यासाठी सर्व प्रकारचा अपमान सहन केला. होय प्रभू. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं कारण आपण पापी होतो, त्याला चपराका मारण्यात आला कारण आपण अपराध केले होते, पण त्याने शांतपणे सर्व काही सहन केलं
वधावयास नेणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो शांत राहिला, कारण त्याला आपल्याला वाचवायचं होतं. त्याला आपली नावं जीवनाच्या पुस्तकात लिहायची होती. म्हणून त्या प्रभूने सर्व दुःख, सर्व अपराध स्वतःवर घेतले. आठवण करा त्याच्या प्रेमाची आणि अगदी हृदयातून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याला सांगा, होय प्रभू, तू मला वाचवलं आहेस, तू मला सोडवलं आहेस, माझ्या पापांची तू मला क्षमा केलीस, होय प्रभू. तू मला तुझ्या रक्तामध्ये धुतलंस. मी तुझे आभार मानतो. मी तुला धन्यवाद देतो, कारण तू मला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलंस. होय प्रभू. तू मला तुझ्या राज्यामध्ये आणून ठेवलंस. त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. तुला धन्यवाद. होय, पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी विवळला, आपल्यासाठी तो रक्तबंबाळ झाला, आपल्यासाठी त्याच्या पाठीवर चापकाचा मार देण्यात आला. जेव्हा एक एक फटका त्याच्या अंगावर पडत होता, बायबल सांगतं त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस बाहेर निघत होतं. ही सगळी किंमत त्याने आपल्यासाठी मोजली. त्याने आपल्याला मोलाने विकत घेतलेलं आहे. त्याचं शरीर आणि त्याचं रक्त देऊन त्याने आपल्यासाठी खंडणी भरलेली आहे. म्हणून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याच्या नावाची स्तुती करा, कारण त्यांनी सैतानाच्या झोकड्यातून आपल्याला सोडवलं. आज त्याने आपल्याला एक स्वतंत्र जीवन दिलेलं आहे. एक आशीर्वादित म्हणून त्याने आपल्याला ठरवलेलं आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुला धन्यवाद. त्याने आपल्याला प्रकाशाची प्रजा बनवलेला आहे. होय प्रभू. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. ते स्वर्गातले सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्या प्रभूने आपल्याला दिलेले आहेत. होय प्रभू. त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. सदा
आणि आता वेळ आहे की आपण त्या प्रभूची आराधना करावी, त्याची उपासना करावी. म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले गुडघे त्या प्रभूसमोर टेकायचे आहेत. आपल्या आत्म्याने त्या स्वर्गात बसलेल्या महान सामर्थी आणि प्रेमळ प्रभूकडे पहा. तो परमेश्वर त्या राजासनावर विराजमान आहे. तो इतका महान आणि थोर देव आहे, पण तिथून देखील त्याची नजर आपल्याकडे लागलेली आहे. त्या स्वर्गातून तो आपल्याकडे पाहत आहे. म्हणून त्याचा धन्यवाद करा, धन्यवाद. त्याची उपासना करा, कारण देव आत्मा आहे आणि आपण त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आपला एकमेव तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तोच आपला मेंढपाळ, तोच या जगाचा न्यायाधीश आहे. त्याची आराधना करा, कारण आपण त्या परमेश्वराला ओळखतो, आपण त्याच्या प्रेमाचा रोज अनुभव घेतो. त्याबद्दल त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा, कारण या पृथ्वीवर, पृथ्वीखाली आणि सर्वत्र एकच नाव सर्वश्रेष्ठ आहे. त्याची आराधना करा, त्याचीच उपासना करा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. जीवन से भी उत्तम तेरी करुणा, जीवन से भी उत्तम तेरी करुणा, होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा प्रभु, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होठों से स्तुति करूँगा सर्वदा, तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. तेरे नाम से मैं हाथ उठाऊंगा. होय, आपला प्रभू आपल्या पापांसाठी, आपल्या अपराधांसाठी त्या क्रूसावर मारला गेला. पण मरण आणि मृत्यू, सैतान त्याच्यावर सत्ता चालवू शकला नाही. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला. आणि आजही आपला प्रेमळ प्रभू जिवंत आहे. आणि त्याने आपल्यापैकी कोणालाही अनाथ आणि एकटं असं सोडलेलं नाही. त्याने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. आणि तोच पवित्र आत्मा आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. उघडा आपली अंतःकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलाव्या त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. भरून काढ आम्हाला तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या प्रचंड अग्नीने आमचं जीवन भरून काढ.
ये पवित्र आत्म्या, तुझा आनंद घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये. ये पवित्र आत्म्या, भर आम्हाला, भर आम्हाला. ये पवित्र आत्म्या, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर, तुझ्या नम्रतेने आम्हाला भर. आमचा ताबा घे, आम्हाला नियंत्रित कर, आम्हाला चालव. ये पवित्र आत्म्या, आम्हाला तुझी गरज आहे. ये पवित्र आत्म्या, आमच्या हृदयात ये, आमच्या जीवनात ये, आमच्यामध्ये वस्ती करून राहा. ये पवित्र आत्म्या. पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा. मैं प्रार्थना करूं. अपनी शक्ति में आजा. अपनी सौम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना. हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना. ये आपल्या सौम्यतेने ये. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद पवित्र. पान क्रमांक 53 मार्क शुभवर्तमान अध्याय 5 वचन 18 ते 20 मी वाचतो. कान देऊन ऐका. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलिस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा एक सुंदर चमत्कार बायबलमध्ये सविस्तरपणे सांगितलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त गरसेकराच्या प्रांतामध्ये आला आणि तो मचव्यावरनं खाली उतरला, किनाऱ्याला आला आणि एक माणूस धावत धावत येशूकडे आला. हा जो माणूस होता तो अशुद्ध आत्म्याने पछाडलेला होता आणि त्याला लोकांनी साखळदंडाने आणि बेड्याने बांधून ठेवलं होतं. परंतु त्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मग त्याला कोणी बांधू शकलं नाही
त्याला तसंच मोकळं सोडलं. तो कबरांमध्ये राहत असे आणि इकडे तिकडे फिरत असे, असाच मोकळा होता, अशुद्ध आत्म्याने पछाडलेला. जेव्हा येशू मच्छीवातनं खाली उतरला किनाऱ्यावर, तेव्हा हा माणूस वेगाने धावत आला येशूकडे आणि मग तो बोलायला लागला, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तू आम्हाला छळायला का आलास? आम्हाला छळू नकोस. येशूने म्हटलं, तू कोण आहेस? आम्ही सैन्य आहोत, पुष्कळ लोक आहोत. आणि मग तिकडे एक डुकरांचा कळप चरत होता आणि मग त्या भूतांनी येशूला सांगितलं, आम्हाला त्या डुकरामध्ये जाऊ दे, परवानगी दे. तेव्हा येशूने म्हटलं, मी परवानगी देतो. आणि मग त्याच्यातून भूतं निघाली आणि त्या 2000 डुकरामध्ये शिरली. ती डुकरं धावत गेली आणि कड्यावरनं समुद्रात पडली आणि डुकर मरण पावली. आणि एका क्षणामध्ये तो माणूस नॉर्मल झाला, अगदी चांगला झाला. डुकरं राखणारे पळाले, गावात गेले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं काय घडलं ते. अख्खा गाव जमा झाला. तेव्हा ज्यांनी हा चमत्कार पाहिला होता त्या लोकांनी गावकऱ्यांना सांगितलं काय झालं ते. गावकरी येशूला म्हणाले की तुम्ही आमच्या गावातून जा, कारण त्यांना येशूची भीती वाटली. तो माणूस जो बरा झाला होता भूतग्रस्त, तो येशूला म्हणाला, मला आपल्याजवळ राहू द्या, मला तुमच्या बरोबर यायचं आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, नाही, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जी मोठी कामं केली आहेत आणि तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू त्यांना सांग. तो माणूस गेला आणि संपूर्ण दकापलीस प्रांतात तो लोकांना जाहीर करून सांगू लागला की येशूने त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे. त्याचं ऐकून लोकांना आश्चर्य वाटलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाला येशूने बरं केलं, पण त्या माणसाला बरं केल्यानंतर येशूने त्याला त्याच्याकडे येऊ दिलं नाही, राहू दिलं नाही. का असं येशूने केलं ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एका प्रश्नाचं उत्तर, की येशूने त्याला बरं करण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. हालेलुया, हालेलुया. त्या भूतांनी परवानगी मागितली, मी डुकरामध्ये जाऊ का? येशू म्हणाला जा. ती डुकरं भूतग्रस्त झाली, सैरावैरा धावू लागली, डोंगरावरनं खाली पडली, समुद्रात बुडून मेली. असं येशूने का होऊ दिलं? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल स्पष्टपणे शिकवतं की देव मनुष्यावर एवढं प्रेम करतो की संपूर्ण सृष्टी देवाने माणसाच्या सेवेसाठी दिलेली आहे. आणि जगामध्ये काहीही असो, ते देवाने माणसाच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. माणसासाठी देवाने निसर्ग निर्माण केलेला आहे. आंबा देवाने माणसासाठी निर्माण केलेला आहे, सफरचंद माणसासाठी आहे, फळं माणसासाठी आहेत. माणूस हा निर्मितीचा केंद्रबिंदू आहे. माणूस हा सृष्टीचा राजा आहे. देवाने पृथ्वी माणसाच्या हाती दिलेली आहे आणि म्हणून एका माणसाचं भलं करण्यासाठी 2000 डुकरं मेली तरी चालतील, पण एका माणसाला बरं केलंच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. एका माणसाला बरं करण्यासाठी देव 2000 डुकरांचा बळी द्यायला तयार आहे. पण तो माणूस बरा होणं महत्वाचं आहे. तो माणूस डुकरासारखं जीवन जगत होता. त्याला गावकऱ्यांनी वाईट टाकलं होतं, गावाबाहेर काढलं होतं. गावकरी त्याला वटणीवर आणू शकत नव्हते, कंट्रोल करू शकत नव्हते. आणि त्याच्यामध्ये अशी प्रचंड सैतानी शक्ती होती की ज्याने साखळदंड तोडून टाकले आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले. मी कल्पनाही करू शकत नाही ही ताकद कशी असू शकेल. ही अमानवी ताकद आहे, सैतानी शक्ती आहे आणि सैतानी शक्तीने तो हे करायचा.
आपणही पाहतो इकडे प्रार्थना केंद्रामध्ये एखादी बाई जर अशी वाईल्ड झाली, तिच्यामध्ये अशुद्ध आत्म्याने, तिचा जो अशुद्ध आत्मा आहे तो जर असा प्रगट झाला तर त्या एका बाईला पकडण्यासाठी 4-4, 5-5 माणसं लागतात. हालेलुया, हालेलुया. 4-4 माणसं पकडतात तरी पण ती आवरत नाही, आवाक्यात येत नाही. लोकांना आश्चर्य वाटतं, पण ते नेमकं घडत आहे, कधीपासूनच घडत आहे, जगाच्या आरंभापासूनही चालू आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो भूतग्रस्त मनुष्य बरा करण्यासाठी येशूने 2000 डुकरांना का मारू दिलं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे. देव माणसावर एवढं प्रेम करतो की त्याच्यासाठी तो कशाचाही बळी द्यायला तयार आहे. हालेलुया, हालेलुया. डुकरं मरू द्यात की बकऱ्या मरू द्यात, देवाला परवा नाही आहे, पण माणूस वाचला पाहिजे. देवाचं आपल्यावर एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता प्रश्न पुढचा असा आहे की येशूने त्याला त्याच्याजवळ काय येऊ दिलं नाही. तो म्हणाला, प्रभूजी मला आपल्याबरोबर राहू द्या. कदाचित तो अशासाठी म्हणाला असेल की या गावकऱ्यांचा मला भरोसा नाही आहे, हे पुन्हा मला बांधतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, खरं आहे की आजकाल, आणि आजकालच नाही पहिल्यापासून, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाही, पण देवाचा भरोसा वाटतो. हालेलुया, हालेलुया. नवऱ्याला बायकोचा भरोसा वाटत नाही, बायकोला नवऱ्याचा भरोसा वाटत नाही, भावाला भावाचा भरोसा वाटत नाही, आणि कुणाला एकमेकाचा भरोसा वाटत नाही, खात्री वाटत नाही. कोणत्या वेळ आपल्याला टाकून देतील सांगता येत नाही. मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आईला मम्मी, मम्मा, मम्मा काय बोलायला सांगता येत नाही. एकदा त्याचं लग्न झालं की लग्नच कशाला, नोकरीला जरी लागला तरी त्याचा रुबाब केवढा असतो. लग्नानंतरची गोष्ट आहे, पण नोकरीला जरी लागला, 4 पैसे खिशात यायला लागले, गाडीने जायला लागला की त्याचा रुबाब किती मोठा असतो. लहान असताना आईला सांगतो, मम्मा मला जर चहा बनवून दे ना, आणि मोठा झाल्यावर नोकरीला जायला लागल्यावर तो आईला, हे आई चहा अंग, हे आई, हे आई. मी कधी म्हणतो मराठी नीट येते की नाही, हे आई कसं म्हणतोस. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला माणसाचा भरोसा वाटत नाहीये. जगभर हे आहे, जगभर तुम्ही कुठेही जा, पण माणसाला देवाचा मात्र भरोसा वाटतो. या माणसाने देवाला पाहिलं, त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरांचा बळी देणारा देव त्याने जिवंत पाहिला. त्याच्या आईने त्याच्यावर एवढं प्रेम केलं नाही, जगाने त्याला एवढं प्रेम दिलं नाही, पण येशूने त्याला प्रेम दिलं. त्याला वाचवण्यासाठी 2000 डुकरं मरू दिली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर केवढं प्रेम करतो याचं फार सुंदर उदाहरण आहे. केवढं प्रेम करतोय याचं सुंदर उदाहरण आहे. आता येशूने त्याला काय येऊ दिलं नाही त्याच्याबरोबर. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने त्याची विनंती अगदीच अमान्य केली असं नाही. येशूने त्याची विनंती तशी मानलेली आहे, म्हणून तर येशूने त्याला बरं केलं. येशूने त्याला अशासाठी बरं केलेलं आहे की येशू बरोबर तो सदा सर्व काळ स्वर्गात राहावा. हालेलुया. देव आपल्याला अशासाठी व्यंगेत घेतो की आपण देवाबरोबर सदा सर्व काळ स्वर्गात राहावं. या माणसाचं तारण येशूने केलेलं आहे, आणि हा माणूस अमर्याद काळ, अनंत काळ देवाबरोबर स्वर्गात असणार आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु मध्ये काही काळ आहे. देवाची इच्छा आहे की या माणसाने पृथ्वीवर काही काळ जगावं, आणि जे प्रेम त्याला मिळालेलं आहे त्याची साक्ष त्याने जगाला द्यावी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग निसर्गाकडे बघते, परंतु आंधळं आहे, त्यांना देव दिसत नाही. आम्ही झाडं पाहतो, फुलं पाहतो, फळं पाहतो,
आम्ही आकाशातनं पाऊस पडताना बघतो आणि तरी आम्ही म्हणतो देव आहे कुठे. परंतु जो देव प्रगट झालेला आहे तो देव जगाला कळावा म्हणून येशूने त्याला सांगितलं, तू जा स्वकीयांकडे. हे देवाने दिलेलं काम आहे. त्याने असं विचारलं नाही मी गेलो आणि स्वकीयाकडे सांगत राहिलो तर माझं पोट कसं भरणार. हा विचारायला पाहिजे होतं ना. मी सकाळ संध्याकाळ लोकांना सांगत सुटेन तर मी जेवणार कशाने, खाणार काय, माझं पोट कसं भरणार. पण त्याने विचारलं नाही, कारण त्याला कळलं, त्याची ट्यूब पेटली. जर येशू मला काम देतो तर येशू मला खायला पण देणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याने विचारलं नाही मी जर लोकांना सांगत सुटलो तर मी खाणार काय. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल पुढे म्हणतं की दकापलीस प्रांतामध्ये तो सगळ्यांना सांगत सुटला, तो जाहीर करू लागला येशूने त्याच्यासाठी काय केलं होतं. येशू स्वतः म्हणाला, तुझ्यासाठी देवाने कोणती मोठी कामं केली आहेत व तुझ्यावर कशी दया केलेली आहे ते तू लोकांना सांग. कोणती मोठी कामं. मी जेव्हा बायबल सुरुवातीला वाचायचो मला समजत नसे. मोठी कामं हा शब्दप्रयोग येशू कसा वापरू शकतो. येशूने त्याला भूतमुक्त केलं, अशुद्ध आत्म्यापासून मुक्त केलं, पण मोठी कामं हा शब्द कसा काय वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सैन्य होतं, अनेक अशुद्ध आत्मे होते, ते सगळे येशूने काढले आणि येशूने त्याला बरं केलं. देवाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं, त्याला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. आपण मोठी कामं कुणाला कशाला समजतो, कशाला समजतो. हायवे बांधला, वा. 100 माळ्याची इमारत बांधली, वा. 5 लाखाचा मोठा सुपर कॉम्प्युटर घेतला, वा. विमान तयार केलं. ही सगळी मोठी कामं आहेत माणसाच्या दृष्टीने. माणसाच्या दृष्टीने ही मोठी कामं आहेत. देवाच्या दृष्टीने एका माणसाला सैतानाच्या बंधनातनं सोडवणं ही मोठी कामं आहेत. या जगातील माणसांची दुःख निवारणं, माणसांना अश्रुमुक्त करणं देवाच्या दृष्टीने मोठी कामं आहेत. हालेलुया. हा माणूस संपूर्णपणे अंधारामध्ये होता. तो सैतानाच्या मगर मिठीत होता. त्याला जीवन नव्हतं, त्याला आशा नव्हती, स्वर्ग तर त्याला ठाऊक नव्हता, परमेश्वराची त्याला ओळख नव्हती. तो जगात असून जनावराप्रमाणे जीवन जगत होता. आणि त्याला येशूने अंधारातनं बाहेर काढलं, प्रकाशात आणलं. तो 4 चौघासारखा जीवन जगू लागला. इतकंच नव्हे तर त्याला जिवंत देवाची ओळख झाली. ही देवाने त्याच्यासाठी केलेली मोठी कामं होती. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं आपण फार काहीतरी करत आहोत. पुष्कळ लोक कोटींचे व्यवहार करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही मोठी कामं करत आहोत. परंतु देवाच्या दृष्टीने मोठं काम कोणतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माणसाला अंधारातनं बाहेर काढून प्रकाशात आणणं हे देवाच्या दृष्टीने मोठं काम आहे. कारण देव जेव्हा स्वर्गातनं पृथ्वीवर पाहतो तेव्हा तो कुठे पाहतो. तुम्हाला असं वाटतं मलबार हिलच्या इमारतीकडे बघतो. तुम्हाला असं वाटतं की देव आपण ज्या सुंदर इमारती बांधलेल्या आहेत त्याकडे बघतो, आपल्या सुपर कॉम्प्युटर्सकडे बघतो, देव विमानांकडे बघतो. देवाला जगातलं काय सगळ्यात महत्वाचं वाटतं. देवाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा माणूस आहे आणि माणसाच्या बाबतीत सुद्धा त्याचं हृदय महत्वाचं आहे. हालेलुया. बाकीच्या गोष्टी देवाच्या दृष्टीने नगण्य आहेत, त्यांना काही अर्थ नाही आहे. देव बोलला आंब्याची झाडं हो तर करोडो आंब्याची झाडं एका क्षणात होऊ शकतात.
ज्याला तुम्ही आणि मी प्रॉपर्टी समजतो, मालमत्ता समजतो, संपत्ती समजतो, ती देवाच्या दृष्टीने 100% कचरा आहेत. पण देवासाठी मानवी आत्मे महत्वाचे आहेत. ते त्याला स्वर्गात हवे आहेत. हे त्याला स्वर्गात हवे आहेत. माणूस स्वर्गात जावा ही देवाची इच्छा आहे आणि त्यासाठी देव प्रयत्न करत आहे. माणसाने आपला मार्ग बदलावा, सैतानाचा हात सोडावा आणि देवाचा हात पकडावा, म्हणून देव रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने त्याला सांगितलं, तू स्वतः स्वकीयांकडे जा, तुझ्या लोकांकडे जा आणि त्यांना सांगणं महत्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने माझ्यासाठी काय केलेलं आहे हे मी दुसऱ्यांना सांगणं महत्वाचं आहे. त्याला आपण साक्ष म्हणतो. साक्ष एवढी महत्वाची आहे. मला देवाने काय दिलेलं आहे ते मी लोकांना सांगतो. तुम्हाला कसं बरं केलं हे तुम्ही लोकांना सांगता का? का सांगणं महत्वाचं आहे? कारण कान देऊ नये का, या जगाची चाल वाकडी आहे. हे जग देवावर विश्वास ठेवत नाही, चमत्कारावर विश्वास ठेवत नाही. हे जग नास्तिक होत चाललेलं आहे. माणूस देवाच्या चमत्काराला मानायला तयार नाही आहे. या जगाला कोण सांगणार की देव जिवंत आहे, त्याने त्याचा पुत्र येशू पाठवलेला आहे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं आणि त्याला आजारमुक्ती मिळते, हे कोण सांगणार? ज्याला येशूच्या द्वारे आजारमुक्ती मिळालेली आहे तो गप्प बसूच शकत नाही. त्याला देवाने दिलेलं ते काम आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही हे लोकांना सांगत राहिलं पाहिजे की माझी गाठ प्रार्थनेच्या वेळेस निघून गेली. मी उभा होतो, माझं अंग तापाने भरलेलं होतं, माझ्या शरीरामध्ये ताप होता. प्रार्थनेच्या वेळेस मी खाली पडलो, उठलो आणि पाहतो अंग थंड झालं. हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, नव्हे सांगत राहिलं पाहिजे. कम्युनिकेशन ऑफ गॉस्पेल, सुवार्ता सांगत राहणं, दुसऱ्यांना येशूविषयी सांगत राहणं, साक्षी देत राहणं अतिशय महत्वाचं काम आहे. येशूने सांगितलं, जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना देवाने तुझ्यासाठी काय केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. गेली 2000 वर्षे काम पृथ्वीवरती अव्याहतपणे चालू आहे, अखंडितपणे चालू आहे. येशूचे सेवक येशूचे चमत्कार जग जाहीर करत आहेत, सांगत आहेत. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे सांगायचं काम आहे, प्रसार माध्यम नकार देतात. या जगाची प्रसार माध्यम येशूच्या सुवार्तेसाठी खुली नाही आहेत, उघडी नाही आहेत, मोकळी नाही आहेत. आणि म्हणून येशूचे सेवक नवीन प्रसार माध्यम तयार करतात, स्वतःची प्रसार माध्यम तयार करतात. जा, येशू काय म्हणाला, जा आणि लोकांना सांग तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत. या जगाला कसं माहित पडणार की देव जिवंत आहे आणि तो चमत्कार करतो आहे? जग नास्तिक झालेलं आहे. जे दिसतं तेवढंच खरं आहे असं ते म्हणतात. जे दिसत नाही त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे. येशू चमत्काराने लोकांना आजार मुक्त करतो हे ते मानायला तयार नाही आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बाहेर अविश्वासाचं वातावरण आहे. म्हणून म्हणालो, जग वाकड्या चालीचं आहे. त्याला देवाचे चमत्कार अमान्य आहेत. निसर्गामध्ये अगणित चमत्कार आहेत, परंतु त्यांची ट्यूब कधी पेटतच नाही आहे. म्हणून नास्तिक माणसाला शहाणा म्हणण्याची चूक मी कधीच करणार नाही. परंतु न शिकलेला माणूस जेव्हा देवासमोर हात जोडतो तेव्हा तो बुद्धिमान आहे हे मी मानायला तयार आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही मोठी कामगिरी तुम्हाला आणि मला करायची आहे. मी जे करायचं ठरवलं आहे म्हणून नोकरी सोडली.
कोणती कामगिरी? येशूचे जे चमत्कार आहेत ते जग जाहीर करणं. येशूचे चमत्कार जग जाहीर करायचे आहेत, लोकांना सांगायचे आहेत, म्हणजे लोकांची ट्यूब पेटेल की देव जिवंत आहे आणि देव चमत्कार करत आहे. देवाचं राज्य वाढलं पाहिजे, देवावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत, चमत्कारावर विश्वास ठेवणारे वाढले पाहिजेत, परमेश्वरासमोर हात जोडणारे जास्त झाले पाहिजेत, श्रद्धावंतांची संख्या वाढली पाहिजे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने काम दिलं त्याला, जा तू मला हवा आहेस, पण आता मी तुला माझ्याजवळ ठेवू शकत नाही. हजारो आत्मे अंधारामध्ये आहेत, त्यांना तू माझ्याविषयी सांग. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, साक्ष एवढी महत्वाची आहे. तुमच्यापैकी जे लोक शेवटपर्यंत थांबतात त्यांना माहीत आहे साक्षीच्या वेळेला मी कुठे असतो आणि मी काय करतो. मी त्या खुर्चीत बसलेला असतो आणि मी प्रत्येक साक्ष ऐकतो. त्यावेळेला मला कोणी भेटायला आलं, मी सांगतो थांब नंतर. मी प्रत्येक साक्ष कान देऊन ऐकतो, नुसते ऐकत नाही, पाहतो, टाळ्या वाजवतो, आणि मोठी साक्ष असेल तर अशा टाळ्या वाजवतो. साक्षी जर ऐकल्या नाही तर तुम्हाला कसं पटणार की देव चमत्कार करत आहे. देवाने त्याचा कॅन्सर काढला तर देव माझा डायबिटीस बरा करेल असा मला विश्वास वाटतो. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोक बरे झाले की देवाला टाटा करतात. वा, काल इकडे एक विचित्र साक्ष आली. विचित्र अशी साक्ष क्वचित कधी आली असेल, माझ्या माहितीत आली नाहीये, परंतु मी सांगतो क्वचित कधी आली असेल. एक बंधूने साक्ष दिली की 8 महिन्यापूर्वी मी इकडे आलो होतो, माझ्या 2 पायावरती काहीतरी गाठी होत्या. मी 3-4 वेळा आलो पण बरा झालो नाही, म्हणून यायचा बंद झालो. 1 महिनाभरापूर्वी काही दिवसापूर्वी एका बाईने त्याला सांगितलं की तू 8 महिन्यापूर्वी जात होतास ना, त्यापेक्षा आता सामर्थ्य जास्त आहे. हालेलुया. तरी तो म्हणतो मी विश्वास ठेवलाच नाही. तरी त्याने विश्वास ठेवलाच नाही आणि जो रात्री झोपी गेला, झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि तो म्हणतो त्याला ब्रदर दिसले, म्हणजे मी दिसलो आणि मी त्याच्या समोर आहे आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतोय आणि प्रार्थना चालू असताना त्याच्या पायावरच्या गाठी निघून गेल्या. हे त्याने स्वप्नात पाहिलं बरं का. स्वप्नात तो जागा झाला आणि त्याने पाय बघितले, गाठी नव्हत्या. मला सांगा, नास्तिकासाठी देव अजून काय करणार? देव नाही म्हणणाऱ्यासाठी देव अजून काय करणार? कारण हा माणूस प्रार्थनेला येत नाही आहे, हा माणूस व्हिडिओ सीडी विकत घेणार नाही आहे, हा माणूस आमचा टीव्हीचा कार्यक्रम पाहणार नाही आहे, हा माणूस आमचे अंक वाचणार नाही आहे, हा माणूस प्रार्थना करून घेणार नाही आहे. ह्याच्यासाठी देवाने काय करायचं? शेवटचा मार्ग देवाकडे होता, स्वप्नात त्याला बरं करायचं. आणि मग काल मी शेवटी प्रार्थना केली की तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. कारण मला बी ही मेथड माहीत नव्हती. अशी एक मेथड आहे, मला माहीत नव्हता. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, प्रार्थनेच्या वेळेला आपण सांगतो मोबाईल सुरू करा. ते कसं घडलं? कसं घडलं ते? एका माणसाने प्रार्थनेच्या वेळेला मोबाईल लावला आणि कोणीतरी बरं झालं, मग त्याने साक्ष दिली, मी साक्ष ऐकली, तेव्हा माझी ट्यूब पेटली. मी म्हणालो आता तुम्ही सगळेच मोबाईल लावा. तशी नवीन मेथड, तुमच्यापैकी ज्यांना स्वप्नात बरं व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जग देवाला मानत नाहीये, हे जग चमत्काराला मानत नाहीये, म्हणून ह्या जगापर्यंत येशूची बातमी पोहोचवणं आणि चमत्कारांची बातमी पोहोचवणं हे आपलं काम आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगाची स्थिती अशी आहे की हे जग देवाला मानत नाही, म्हणून आपलं काम आहे त्यांना सांगणं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे काम देवाचं आहे.
तुमच्या बाबतीत देवाने जे केलेलं आहे ते तुम्ही लोकांना सांगायचं आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणीने येशूने दिलेलं काम आहे, जा तुझ्या स्वकीयांकडे आणि सांग त्यांना तुझ्यासाठी देवाने केवढी मोठी कामं केलेली आहेत. हालेलुया, हालेलुया. जो येशूची साक्ष लोकांना सांगतो तो येशूला खुश करतो, पण जो साक्ष लपवतो त्याच्यावर देवाचा राग भडकतो. कृपा करून साक्ष लपवू नका. तुम्हाला येशूने बरं केलं तर तुम्ही 1000 लोकांना सांगायला पाहिजे, सांगत सुटायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊ नये का? साक्षी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, येशूचे चमत्कार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे देवाने दिलेलं काम आहे. हालेलुया. हे आमचं काम आहे का? हा, आमचं काम आहे शेतात जाऊन वांगी काढणं आणि मग ते रस्त्यावर विकणं. हे आमचं काम आहे. पण लोकांना जाऊन येशूकडे आणणं, त्यांना चमत्कार सांगणं, हे आमचं काम आहे का? हे आमचं काम आम्ही समजत नाही आहे. देवाने दिलेलं काम करत नाहीत. मी कॉलेजला शिकवत होतो. आय वॉज अ लेक्चरर इन कॉलेज. माझं बरं चाललं होतं, एकदम बरं चाललं होतं. मी वर्गात यायचो, वर्गात आल्यावरती मुलं उभी राहायची, वा TYVCOMची मुलं, आणि मी फाड लेक्चर द्यायचो. प्रवचन नाही, लेक्चर. फाड बोलायचो. मुलं बी खुश, मी पण खुश. तिकडे जोक्स पण मारायचो, मजा यायची. 15-20 मुलं होती माझ्याकडे. वा, माझं बरं चाललं होतं. पण जेव्हा मी बघितलं मला येशूने काहीतरी वेगळं काम दिलेलं आहे, मी आपल्या अकाउंटन्सी शिकवत बसलो आहे, तेव्हा मी ती नोकरी सोडून दिली आणि येशूने दिलेलं काम करायला लागलो. हालेलुया. मी नेहमी साक्ष सांगत असतो, कारण मला लोकांना सांगायचं आहे की आपण चमत्कार करणाऱ्या देवावर विश्वास ठेवतो. आपला देव साधा नाही आहे, तो खरा देव आहे, चमत्कार करणारा देव आहे. ही कल्पना नाही आहे, सत्य आहे. ही कहाणी नाही आहे, ही रचलेली कथा नाही आहे, हे सत्य आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने जी कामं आपल्या जीवनात केलेली आहेत ती दुसऱ्यांना सांगायचं काम आपलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ह्या ताईंचं नाव कमल हलकारे आहे. ते विक्रमगडवरून आलेले आहेत. तर ते अशी साक्ष सांगत आहेत की त्यांना 4 महिन्यापूर्वी ते भात कापत होते आपल्या शेतामध्ये. त्यावेळेस त्यांच्या पायाला विळा लागला होता, त्यामुळे तिथे जखम झाली होती. तर यासाठी त्यांनी उपचारसुद्धा केले, पण विशेष फरक पडला नाही. तर त्या निवासी शिबिरामध्ये भाग घेतलेल्या त्या आज हे आठवड्याचं जे शिबिर आहे त्यांचं 4थं शिबिर आहे. ते आता सांगत आहेत की आज ज्या वेळेस इथून सांगण्यात आलं आत्ताच्या प्रार्थनेच्या वेळेस की नाचून गाऊन देवाची स्तुती करा, नाचून गाऊन देवाला धन्यवाद द्या, त्यावेळेस ही बहीण देवाची स्तुती करावं लागली. नाचून गाऊन मोठ्याने उड्या मारून देवाची स्तुती करायला लागली. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की पायातून काहीतरी निघून जात आहे. त्यांचा पाय थरथरत होता आणि त्यानंतर त्यांना प्रभूचा स्पर्श झाला आणि त्यांचं पायाला जे जखम झाली होती, जी सूज आली होती, ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. त्यांना प्रभू येशूने पूर्णपणे बरं केलेलं आहे. म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, डोळे उघडा. तुम्हाला ही जखम झाली होती, हो. ही जी पायाला झालेली आहे, हा वन आहे तो. म्हणजे काय झालं होतं? म्हणजे तुम्ही भात कापत होता, विळा लागला होता पाहायला. म्हणजे शेतामध्ये तुम्ही भात कापत होता, त्यावेळेस विळा लागला होता. मला चालता पण येत नव्हतं. चालायला पण येत नव्हतं. कसे चालायचे तुम्ही? दाखवा जरा, चालून दाखवा. कसे चालायचे? असे चालायचे तुम्ही? या इकडे. म्हणजे हा जो अंगठा आहे, एक समोर बघा, हा जो पाय आहे तुम्ही असंच करून चालायचे, पाय खाली टेकवत नव्हता? नाही, मला अजिबात नाही, खाली माझा पाय टेकतच नाही. मग तुम्ही यासाठी प्रभू येशूकडे प्रार्थना केली. इकडे या, समोर बघा.
तुम्ही प्रभूशीकडे प्रार्थना केली आणि हे तुमचं कितवं शिबिर आहे? चौथं शिबिर आहे. चौथा शिबिर आहे. चौथं शिबिर आहे. तर तुम्ही विश्वासाने निवास शिबिरात भाग घेतला आणि आज काय झालं? आज मी नाचून गाऊन हे करायचे. म्हणजे आताच्या प्रार्थनेत इथून ब्रदरने सांगितलं की नाचून गाऊन देवाची स्तुती करा, नाचून गाऊन देवाला धन्यवाद द्या. त्यावेळेस काय झालं? माझे पायाला अशी कापरीसारखे आले, एकदम शिलू पाय झाला, म्हणजे काहीच दुखत नाही. तुम्ही त्यावेळेस नाचत होता आणि त्यावेळेस तुम्हाला असं जाणवलं की काहीतरी निघून जात आहे, थरथरत होता पाय. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर पाय टेकला खाली, हात एकदम हलका झाला. आता चालून दाखवा, या पळत या, धावून दाखवा, परत जा. या परत. असं तुम्ही इथे पुढे बघा, असं तुम्ही चालू शकत नव्हता. नाही, पण आताच्या शिबिरामध्ये, आताच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला प्रभूचा स्पर्श झाला आणि पाय पूर्णपणे बरा आहे. पूर्णपणे बरा झाला. या मुलाची काय साक्ष आहे? या मुलाची 5वीला आहे, पण यो चालत जाई नाही. शाळेत अजिबात जात नव्हता. मग काय केलं? मी इथं मोठा कार्यक्रम होता, त्याला इथं घेऊन आले. म्हणजे डिसेंबर महिन्यात ज्यावेळेस येशू जन्माचा कार्यक्रम होता त्यावेळेस तुम्ही याला घेऊन आले. माझी पायाला पट्टी होती तरी कशी बशी मी लंगडत, माझी हिशात होती का मी जाईन, पण मला चालता येत नाही. मी कशी बशी तरी आलो. मला जायला उशीर झाला तर मी इथं वस्ती थांबली. तुम्हाला चालता येत नव्हतं तरीसुद्धा त्याला तुम्ही इथे घेऊन आलाय. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर गेलं तर चालत जायला लागला, थोडं वाचायला लागला. मग असा कोणी सांगायला लागला चालत जा, का तो डोंगराला पलून राहायचा, मग स्वतः आम्हाला बसायचो, आम्हाला भेटत नाही तो. पण ज्या वेळेस तुम्ही ते प्रार्थनेला येत राहिले त्यावेळेसपासून त्याच्यावर दया झालेली, आता तो बरोबर शाळेत जात आहे. बरोबर जात आहे. ताई, तुमचं नाव सांगा. मंगली राजेश खेबला. तुम्हाला काय झालं होतं? मला 2 महिन्यापासून खोकला होता. तो खोकला माझा जायूच नाही. तर मी एक शिबिर पहिली केली, ही शिबिरात नाही केली तर अख्खा माझा खोकला न ताप पण मला फार होता, तो अख्खा माझा निघून गेला. ताप आणि खोकला दोन्ही पण तुम्हाला त्रास होता? दोन्ही पण त्रास होता. खोकला झाल्यावरच मला ताप पण फार येत होता. आता शिबिर केले तर मी माझा खोकला पण निघून गेला आणि ताप पण निघून गेला. खोकल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास व्हायचा का? त्रास होती मला. खाना पण नाही खावाय, काय चालता पण नाही, एकदम हटून गेली, घाबरून गेली मी. मला काय झालं ही असं. माझं मुलगा बोटीत कामाला हा, तिला पण मी मग बोला लागली काय मला काय झालं. मग माझे पोरांना वहार मला माझा काय हेला था अशी मी बोला लागली. पण मी देवाला सांगणार काय मला कसा पण वाचव, माझी पोरा कामाला हा, मला कोणी नाही नांग, मला कोण नांगल देवा तूच नांगशी, मला प्रभू कसा पण वाचव. तर मला देवाने वाचवला. तुम्हाला चालता पण येत नव्हता? पण येत होता, अशी अध्यक्ष नाही जाय तर मी बसूनच पडेल, मला चालता पण नाही काय. तुम्ही तेव्हा कशी चालायची लोकांना दाखवा इथे? जेव्हा तुम्हाला त्रास होता, तुम्ही आजारी असताना तुम्ही कशी चालायची ते लोकांना दाखवा. अशी करून चालन, अशी करून चालन, मला चालायच नाही. अशी करून चालन, बसूनच पडेल. असं पोटावर हात ठेवून दाबून तुम्ही असं वाकून चालत होते? अशी करून चालन, मी मला चालताच नाही ना. अशी करून चालन, मग अध्यक्ष जण बसूनच पडेल, मला चालायच नाही. इथे या, पुढे या. आणि तसंच तुम्हाला झोप देखील व्यवस्थित लागत नव्हती? झोप पण रात्रीची व्यवस्थित नाही आहे. मी अशी करून असा उंचा गोदडा जो करून ना असा मी अशी उंचे करून ना बघत टाकून. आणि जेवण एकदम थोडंसंच जात होतं? पण नाही मला. किती दिवसापासून त्रास होता? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून? 2 महिन्यापासून. म्हणजे तुमची तब्येत एकदम पूर्णपणे बारीक झाली होती? भारी झाली. काय मला चालता नाही, काय खाना नाही खाता आहे, काय मी घाबरून गेली. मग मला प्रार्थना पण नाही करायची, म्हणजे झाला आता मी काय माझा हे ना काय नाही, कशी मी कर ना काय कर, अशी कर. मी घाबरून गेले एकदा, एकदम घाबरून गेले होते. आणि घरातली कामं वगैरे मग कसं काय जमायचं? मला मग काहीच झाला काय मी आता करेन. मला चालता नाही, काय नाही. आता माझ्या घरात गाड्या हा, तर मला एकदम डोंगरात माझा घर गाड्या हा, पण माझ्या घरात ड्रायव्हर नाही. तर माझ्या भावाचा पोरा वाहरं न मला गाडीवरून घेऊन आता ये घेईन. जेव्हा तुम्ही शिबिरात भाग घेतल्यानंतर तुमचा त्रास पूर्णपणे निघून गेला? पूर्ण निघून गेला. आता खोकला, ताप, अशक्तपणा? हां, आता खोकला ताप काही नाही मला. आता त्रास अख्खा निघून गेला. अख्खा निघून गेला? निघून गेला.
तुम्ही 3 आठवड्यापूर्वी शिबिरात भाग घेतले होते. हां. तुमच्या पत्नीला हे सर्व त्रास होत होता? मग ते झोपताना पण तिला त्रास पडत होती. एकदम माथ्याखालती उसा एकदम 2-3 चादरी देत होता मी. इकडे थुकायला पण जात नाही होती. ते चालता येत नाही. तर मग तिला प्लॅस्टिकचा डबा आणून ठेवला तर त्यात थुकते ती. आणि जेव्हा तुम्ही ते शिबिरात मग आणताना मग त्यांना कसं तुम्ही आणले होते? ते हातालाच पकडून घेऊन आला होता इथपर्यंत. नाही मग झोपताना इथे पण जास्त खोकला होता. मग सिस्टरने हे आशीर्वाद दिला. तेपासून खोकला असते ते निघतच गेलं. मग मला पण बरं वाटलं. इथे तुम्ही हाताला धरून आणले होते तुमच्या पत्नीला आणि जेव्हा सिस्टरने आशीर्वाद दिला तेव्हापासून खोकला निघूनच गेला. हां. आता तुमची पत्नी पूर्ण बरी आहे? हां बरी आहे. घरातली कामं वगैरे व्यवस्थित करते? घराची कामं पण व्यवस्थित करते. ताई तुम्ही इथे लोकांना चालवून दाखवा. चला तुम्ही जावा तिथपर्यंत. धावू शकत असाल तर धावून दाखवा. तुमची पत्नी एकदम हळूहळू चालत होती असं कमरेला वाकून. आणि देवाने आज तिला पूर्णपणे बरं केलेलं आहे. आता 3 आठवडे भरलेले आहेत. तुम्ही पूर्ण व्यवस्थित आहे? बेसात आम्हाला काही नाही त्रास. बेस आहे तर काहीच त्रास नाही. प्रभूने या बहिणीवर महान अशी कृपा केलेली आहे. तिला पूर्णपणे बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये बहन बता रही कि गए 2 महीने से इनको इतनी भयानक खांसी थी कि उस वजह से उनको बुखार भी आता था, खाना एकदम कम जाता था, रात में अच्छे से नींद नहीं आती थी, कुछ भी घर का कुछ कर नहीं पाती थी और एकदम झुक कर के, उन्होंने जैसे चल के बताया, एकदम झुक कर के वो चल पाती थी, कुछ भी उनको जमता नहीं था। लेकिन विश्वास से उन्होंने निवासी शिविर में भाग लिया 3 सप्ताह पहले। उस शिविर में लाते समय इनके पति ने इनका हाथ पकड़ करके लेकर आया। इतनी ज़्यादा वो दुर्बल बन गई थी, लेकिन जब इस सिस्टर ने इस बहन को आशीष दी, उस दरमियान प्रभु का महान अनुग्रह इनके ऊपर हो गया। इनकी खांसी निकल गई, बुखार निकल गया, अच्छे से वो खाना खाने लगी, शरीर में ताकत आ गई, रात को वो अच्छे से सो पाती हैं। इसलिए जोर से तालियां बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दीजिए। तुमचं नाव सांगा। माझे रामदास काटेला। माझी अशी साक्ष आहे की लहानपणापासून असं मी बोलायला गेलो शाळेमध्ये, असं मी कधी बोललाच नाही। मला फार भीती वाटायची। माझा इच्छा होते की मी काहीतरी बोलू, पण मला अशी भीती निर्माण होते की बोलायला शब्द ते निघतात येत नाही। तसेच मी ते मला भीती कधी जाईल असे मी विचारच करायचो। लहानपणापासून दुःखी आणि निराशामध्येच, आणि मला ते काही दुःखामध्येच मी असं रडतो। मला असे का होते हे मी विचारामध्येच असतो। तेव्हा आता मला प्रभूमध्ये 5 वर्ष झाले। मी येतो प्रार्थनेला, आणि माझे काही मला आजार काही झाले, माझे लग्न झालं, तर काहीतरी मी ती साक्षी पण नाही देऊ शकत की मला स्टेजवर यायच्या मला भीती खूप वाटायची। म्हणजे तुम्ही सांगताय की कोणत्या माणसाबरोबर बोलायचं असेल लहानपणापासून तुम्हाला भीतीच वाटायची? हां, भीतीच वाटायची। आणि मला साक्षी प्रभूमध्ये आलं तेव्हा साक्षी होतात, मुलाचे काय आजार असे काहीतरी ते प्रभूमध्ये बरे होतात, तर मी नाही देत। मला पत्नी त्याला मी सांगतो, म्हणजे तेव्हा पण भीती वाटायची साक्ष देण्यासाठी? मला कोणी हसेल काय बोलेल हीच मला भीती। तर मी तसे मला आता कधी पुढे जाऊन मला बोलायला हे होईल असं मला खूप वाटायचं। मला स्तुती करायची, मला एक दोघांमध्ये बोलायचं असं मला वाटायचे, पण ते मला मुखातून शब्दच नाही निघत। आणि मी शिबिरामध्ये मला माहितीच नव्हते। शिबिर माझा पहिल्यांदा, आणि दुसरा दिवस मंगळवारी मी इकडे आला, आणि शिबिरामध्ये मनापासून मी भाग घेतला। आणि मला पवित्र आत्मा खूप पवित्र आत्म्याने मला पवित्र आत्म्याने पुरा भरून गेला मी। म्हणजे तुम्ही सांगताय काल मंगळवारी पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये तुमच्यावर देवाचं सामर्थ्य उतरलं? हां, स्तुतीमध्ये नाचून गाऊन मी स्तुती घेतली। आणि तसेच मी
पश्चातापची प्रार्थना त्यामध्ये मी म्हणजे पश्चाताप केला. माझी काय चुका म्हणजे काय माझे कुटुंबात असं मला बोलायचं आहे ते माझे म्हणजे एक चौघामध्ये मी काहीतरी बोलून येशूचा मला सुमाचार म्हणजे करून दाखवायचं आहे. म्हणजे काहीतरी येशूचं मला सुवार्ता सांगायची आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात की देवाकडे पश्चाताप केला, रडून सांगत होता की देवा मला बोलण्यासाठी, लोकांसमोर बोलण्यासाठी हिंमत दे, माझ्या मनातली भीती काढ. हां, मी असे प्रार्थना केली आणि तसेच मला प्रार्थना म्हणजे पश्चाताप करता तेव्हाच मला पवित्र आत्म्याने म्हणजे एक म्हणला ओरडू मी लागला की माझ्या शरीरामध्ये काहीतरी शिरलं असं वाटलं मला आणि मी ओरडू जोराने ओरडला. तर आता प्रभू म्हणजे मला सांगितलं पवित्र आत्म्याने की तू आता बोलू शकशील आणि येशूचा तू समाचार म्हणजे गावामध्ये सांगशील असे प्रभूशी म्हणजे पवित्र आत्म्याने मला दाखवले. म्हणजे पवित्र आत्म्याने तुम्हाला सामर्थ्य दिलं बोलण्याचं, की बोलला की आतापासून तू बोलशील, तू भिणार नाही. हां, यस. आणि त्या क्षणापासून तुमच्या हृदयामध्ये शांती आणि भीती निघून गेली. शांती अधिक असा कधी बोललाच नाही मी, म्हणजे चौघामध्ये बोललाच नाही, पण आता मी बोलू शकेन. आणि देवानी मनातली भीती सुद्धा काढून टाकली. भीती काढून टाकली, त्याबद्दल प्रभू येशूचे धन्यवाद. ताई तुमचं नाव सांगा. माझे नाव सविता गुहे आहे. मला शारीरिक त्रास 4 वर्षापासून होता, त्यामुळे माझे डोके दुखायचे, डोक्याची आग निघायची, हातपाय दुखायचे, कंबर दुखायचे, सतत पोटात दुखायचे, पोट फुगू राहायचे कधी कधी. आणि काल मी इथे त्या दिवशी शिबिरामध्ये भाग घेतला आणि काल माझी जी प्रार्थना होती, पवित्र आत्म्याची जी प्रार्थना झाली, हां, तेव्हा मला सिस्टरांनी स्पर्श केला. तेव्हा मी अचानक खाली पडले आणि माझ्या पायाला माझे करंटसारखा लागला आणि मुंग्याचा आवाज जसं निघून गेलं असं मला जाणवलं. तेव्हापासून आता तुमच्या पोटात दुखणं किंवा हातपाय दुखणं असं काहीच होत नाही? काहीच नाही होत. आता एकदम हलकंसारखं वाटतं. 4 वर्षापासून हे त्रास होता? हो. आणि सतत तुम्हाला नेहमी अधूनमधून दुखतच राहायचं? एकदम अंग शरीर माझं जडजड व्हायचे, जडजड वाटायचं, डोकं पण दुखायचं, डोक्यातून आग निघायची, हातापायातून पण आग निघायची. काल पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली तेव्हापासून तुम्हाला जे प्रभूचा स्पर्श झाला तेव्हापासून डोक्याचं दुखणं, हातपायचं दुखणं सर्व निघून गेलं? सर्व निघून गेले. तुमचं नाव काय? प्रियंका रामदास काटेला. तुमची साक्ष लोकांना सांगा. माझी साक्ष असे आहे की मला 5 महिने झाले इकडे येऊन. मला इकडे आले तेव्हापासून शिबिर करायची फार इच्छा होत होती, पण काय ना काय अडचण यायची, काय ना काय काम निघायचं, त्याच्यामुळे मला शिबिर काय करता येत नव्हते. परंतु आता मी मनामध्ये ठरवलं की काय ना झालं तरी पण मी एकटी तरी शिबिरला जाईनच असं मनामध्ये विचार केला. आणि देवाने एकटीला नाही तर माझा कुटुंबसुद्धा इकडे घेऊन आला आहे, म्हणून मी देवाचे आभार मानत आहे. तशीच माझी दुसरी साक्ष आहे, मला लहानपणापासून पुष्कळ असा राग यायचा. शेजारीला सुद्धा बघायचं तेव्हासुद्धा मला पुष्कळ राग येत होता. आणि मी इकडे सोमवारपासून आले तेव्हापासून माझ्या मनामध्ये राग नाही, कोणाविषयी काय चिंता नाही, फक्त देवाचा चेहरा मला दिसत. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देत आहे. नाही, तुम्ही सांगत आहे की तुमच्या मनामध्ये लहानपणापासून राग होता, म्हणजे कुणी काय बोललं शेजारी किंवा काय तरी तुम्हाला राग यायचा? हो. आणि लग्न झाल्यानंतर परत तो राग तसंच होता? सासू काय बोलले, सासरा बोलला तरी तसाच होता? हो. म्हणजे तुमच्या मनामध्ये अशांती होती, राग भरपूर यायचा, त्याच्यामुळे घरामध्ये झगडे व्हायचे? त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना टेन्शन बसायचं. मी फार विचार करायची की मी असं मला नाही वागायचं आहे, तरीसुद्धा मला तेच मनामध्ये वाईटच विचार येत होते, त्यांच्याशी मी वाईटच वागत होते. तुमचा राग जात नव्हता, रागीटपणाचा दुष्ट आत्मा तुमच्या शरीरातून जात नव्हता, पण शिबिरला आल्यानंतर तुमचा राग कसा शांत झाला? मी इकडे पूर्ण विश्वासाने आले आणि जेव्हापासून आले तेव्हापासून प्रार्थनामध्ये पूर्ण विश्वासाने भाग घेतला आणि ते दिवसापासून मला काहीच राग नाही आणि कोणतीही चिंतासुद्धा येत नव्हते, फक्त देवाचं प्रेम मला दिसत होतं. हे सोमवारी आल्यापासून तुम्ही प्रार्थना करत राहिला आणि आता तुमच्या मनामध्ये शांती आलेली आहे? हो. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव लता कांबळे. लता कांबळे. आणि तुम्हाला मिस्त्रीचं व्यसन कधीपासून होता? म्हणजे मला 13-14 वर्षापासून मिस्त्रीचं व्यसन होतं. म्हणजे नेहमी तुम्ही मिस्त्री घासायचे? नेहमी घासायची मी सारखं, म्हणजे मला आठवणच यायची मशिरी घासायची. मग कसे सुटली?
मग मी प्रार्थनेत यायला लागली 2006पासून. तर तेव्हापासून माझं मशरीचं व्यसन सुटलं. पण मी गवाही नाही दिली होती. पण आता त्या भावाने बोलले ना की मला स्वप्नामध्ये ते सिगरेट पिताना दिसतं, तर मला आता आठवण आली. कारण मी पण स्वप्नामध्ये मला घडी घडी असं वाटतं की मी आता घासतेच मशेरी. मला वाटतं मी घासते का काय, पण आता मला प्रभूने आठवण करून दिली म्हणून प्रभूला धन्यवाद देते. प्रभूने माझी मशेरी सोडवली. म्हणजे तुमची मशेरीचं व्यसन कधीचं सुटलं होतं, पण तुम्ही साक्षी दिली नव्हती. आणि जेव्हा आता थोड्या वेळापूर्वी एका भावाने साक्षी दिली की त्यांच्या देखील तंबाखू आणि सिगरेटचे व्यसन सुटलेलं आहे, आणि त्यांनी सुद्धा साक्षी दिली नव्हती म्हणून त्यांना स्वप्नात दिसायचं, म्हणून तुम्हाला आठवण आली. त्या प्रभूने मला आठवण करून दिली म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. आता किती वर्ष झाले तुम्ही मेसरी घसत नाही? आता मी झाले ना 13 वर्ष झाले. मी 13 वर्ष झाले. मला 13 वर्ष झाले तुम्ही मेसरी एकदाही घासली नाही? घासली. प्रभूने तुम्हाला या व्यसनातून मुक्त केलं आहे. मशरीसाठी सोडवण्यासाठी खूप प्रयत्न पण केला. म्हणजे मी ना ते कोलगेट घासायचं तर मला जमायचं नाही. कोलगेट घासलं तर मला कसं तरी व्हायचं. मी मशरी सोडण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी जेव्हा केंद्रात आली आणि ऐकलं मी दुसऱ्यांच्या गवायांनी मी प्रभूला प्रार्थना केली, तेव्हापासून माझी मशरीचं व्यसन सुटलं. तेव्हापासून आता तुम्हाला ते मेसरी घासायची आठवण पण येत नाही? पण येत नाही. मी कधी म्हणजे मशरीचे विचार पण येत नाही. स्वप्नात मला असं घडी घडी मी मशीर घासते. मला असं वाटायचं मी घासते का काय, आता मी घासायला लागले असं मला भीती वाटायची. पण मी गवाही द्यायला पण गेली तरी मला मन नाही व्हायचं की मी येऊन गवाही देऊ. पण आज मी हे त्या ब्रदरांनी गवाही दिली तेव्हा मला प्रभूने आठवण करून दिली, म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. आणि याशिवाय दुसरं काय घडलं? आणि आता मी जेव्हा शिबिरला यायचा आम्ही प्रयत्न करत होतो. 3-4-5 महिन्यापासून आम्ही यायचा प्रयत्न. मी आली पण होती, पण मला ना नाव द्यायला होतच नव्हतं. तर म्हणजे घरातून पण मला रुकावट येत होती. पण आता मी प्रार्थना करत होतो आणि आम्हाला आता प्रभूने सुरक्षित आणलं आम्हाला प्रार्थनामध्ये. म्हणजे खूप दिवसापासून तुमची इच्छा होती की शिबिरात करायचं आहे, पण शिबिर करायला खूप अडथळे येत होते. म्हणजे आम्ही असं आता ह्याच सोमवारी जाऊ त्या सोमवारी जाऊ, पण आम्हाला रुकावटच म्हणजे सारखं अडथळे चालूच होते. पण आता आम्हाला प्रभूने सुरक्षित आणलं. आणि मला खूप बेचैनी होती. आली तरी मला एवढी बेचैनी होती ना, म्हणजे माझं मन काहीतरी असं वाटायचं कसं तरी असं घबराट हे व्हायची. पण मला आता शांती आली. तुमचं पोट तर देखील दुखत होतं, हातपाय दुखत होतं? पोट नाही, माझं डोकं दुखत होतं. घरी पण दुखत होतं, पण आता आजच्या प्रार्थनेमध्ये मला डोकं दुखायचं बंद झालं. आता जे शेवटला सांगितलं नाचून गाऊन भाग घ्या, त्यावेळी तुमचं डोकं दुखी निघून गेलं. आता मी बघितलं माझं डोकं नाही दुखत. मला आठवण झाली की नाही दुखत आहे. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं आणि व्यसनातून मुक्त केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. प्रीती घुटे. आणि तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की मी खूप म्हणजे गेल्या वर्षी मी एक शिबिर केलेला. त्याच्यानंतर माझी खूप इच्छा होती की मी शिबिर करावी. त्याच्यासाठी खूप अडथळे येत होते. आणि जेव्हा सोमवारी मी शिबिरसाठी येणार होती त्याच्या अगोदर मला खूप विचारायचे की तू शिबिरला येते का. तरी मी त्यांना सांगायचे मी नाही येणार असं. आणि मनात असा विचार करायची मी कशाला जाऊ असं मला वाटायचं. त्याच्यानंतर जेव्हा मी म्हणजे सोमवार आला आणि सकाळी लवकर मी उठली आणि लवकर बॅग पॅक केली. मला माहितीच नाही मी कशी म्हणजे तयार झाली त्याच्यासाठी. सकाळी लवकर उठली, बॅग पॅक केली आणि सांगितलं चला जाऊ आपण असं. प्रभू येशूची महान दया तुमच्यावर झाली आणि तुम्ही निवासी शिबिरात आला. आणि निवासी शिबिरात भाग घेतल्यानंतर कालच्या पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? जेव्हा सिस्टरांनी काल पवित्र आत्म्याची प्रार्थना घेतली तेव्हा सिस्टर सांगत होते की तुम्ही देवाचं दुःख सहन आठवण करा आणि रडा त्याच्यासाठी. जेव्हा देवाने आपल्यासाठी क्रूसावर मरण पत्करलं तेव्हा त्याला किती दुःख झालं ते आपण दुःख सहन आठवण करा आणि पश्चाताप करा असं. तेव्हा मी खूप आठवण्याचा प्रयत्न करत होती. डोळे बंद करून खूप आठवत होती तरी मला आठवत नव्हतं. आणि सैतान माझी परीक्षा अशी घेत होता की काळं मला दिसत होतं. त्याच्यानंतर मी देवाला सांगत होती देवा प्लीज तुझी कृपा दे मला. तरी पण माझ्यासमोर साप आला. त्याच्यानंतर मी रडली आणि देवाला सांगितलं देवा तू मला सहाय्य कर तुझं दुःख सहन आठवण्यासाठी. त्याच्यानंतर एक देवदूत आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला आणि मी लगेच खाली पडले आणि खूप रडायला लागले. प्रभू येशूचा तुम्हाला स्पर्श झाला आणि तुम्हाला नंतर रडायला प्रभूचं दुःख सण तुम्ही आठवलं. हो.
प्रभू येशूची महान दया तुमच्यावर झाली. हो. भाऊ तुमची काय साक्ष आहे? माझं नाव आहे एकनाथ राजड आणि माझी अशी साक्ष आहे, मी ट्रक ड्रायव्हर आहे. मी जिथे काम करतो मशीनवरती, तिथे मी गाडी खाली करत होतो आणि त्याच्यामध्ये रेती भरलेली होती आणि ती रेती डम उचलला आणि अर्धी रेती खाली पडली आणि अर्धी त्याच्यामध्येच होती आणि अचानक कशी कडी पडली ती मला समजले नाही. पण म्हणजे कडी पडली आणि डम उचलताना गाडी डायरेक्ट वर गेली आणि वर गेल्यावरती मी येशूला हाक दिली. डोळे उघडा. तुम्ही सांगताय तुम्ही डंपर ड्रायव्हर आहात, डंपर चालवता आणि जेव्हा डंपर माल खाली करत असताना म्हणजे कडी खाली पडली आणि ट्रकची पुढची चाकं पण वर उचलली गेली. वर उचलली, पूर्ण वरती गेली आणि तेवढ्यातच मी येशूला आवाज दिला. आणि मग आवाज दिल्यानंतर काय झालं? वर आम्ही त्याच्यातच होतो पण मला काही थोडं पण लागलं नाही आणि गाडी चालू करायच्या अगोदर मी गाडी स्टार्ट करायच्या अगोदर मी प्रार्थना करायचो. त्या फटूच्या मागं दिलेले छोटं फटू आहे तर त्याच्या मागे प्रार्थना आहे, ते बोलायचो की हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, तुझे. म्हणजे प्रभूने शिकवलेली प्रार्थना हे तुम्ही नेहमी, डोळे उघडा, नेहमी जेव्हा ट्रक ड्रायव्हिंग करता तुम्ही त्यावेळेला ही प्रार्थना तुम्ही नेहमी सकाळी बोलता? हो. ही प्रार्थना केल्याशिवाय तुम्ही गाडी चालवत नाही? नाही, मी प्रार्थना बोलल्याशिवाय मी गाडी चालू नाही करत होतो. तुमच्या मोबाईलमध्ये तो फोटो आहे, तो दाखवा, त्या ट्रकचा फोटो. हा बघा, हे भाऊ डंपर ड्रायव्हर आहेत आणि ह्या ट्रकची म्हणजे या डंपरची अवस्था तुम्ही पाहू शकता की पहा की या ड्रमचा पूर्ण पुढची चाकं वर उचलली गेली आहे आणि हे भाऊ ते ड्रायव्हिंग करत होते. पण ते सांगतात की नेहमी जेव्हा ट्रकमध्ये ड्रायव्हिंग करायच्या अगोदर प्रभूने शिकवली प्रार्थना बोलतात. प्रभू येशूने त्यांची प्रार्थना ऐकली नाही. जेव्हा हे संकट त्यांच्यावर उडवलं तेव्हा त्यांनी येशूला आवाज दिला. आवाज दिल्याबरोबर मोठा अपघात येण्यापासून तो टळला आहे. प्रभू येशूने त्यांना अपघातापासून वाचवलेला आहे. मग तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रजनी सिंग आहे आणि मी गेल्या रविवारी आली होती. तर 1 वर्षापासून मला खूप त्रास होता, सगळीकडे खाज यायची आणि दाणे दाणे माझ्या शरीरावरती होते. गेल्या रविवारी मला तेल दिलं, ते मी 8 दिवस लावलं. आज मी परत आली आणि मी येशूला धन्यवाद, माझं पूर्ण शरीर चांगलं झालं आहे म्हणून मी माझ्या येशूला धन्यवाद देते. तुम्ही म्हणता 1 वर्षापासून संपूर्ण शरीराला बारीक दाणे घ्यायचे आणि तुम्ही गेल्या आठवड्यात पहिल्यांदा आले होते? हो, पहिल्यांदा आलेली मी. तुम्ही आशीर्वादी तेलाचा वापर केला त्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर बरं झालं आहे? हो. आणि मी रात्री प्रार्थना करते, येशूला धन्यवाद देते आणि मग झोपते. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. विजया प्रवीण यादव. मी कुलाब्यावरून आलेले आहे. माझ्या पूर्ण अंगाला खाज यायची आणि चट्टे उठायचे. मी 2 वेळा धानूला शिबिर केलं आणि विश्वास आणि प्रार्थना तेल, आशीर्वादी तेल, पाणी, माती वापर करत राहिली. तो आधारे मला स्पर्श झाला आणि प्रभू सर्व त्रास माझा निघून गेला. किती दिवस तुम्हाला त्रास होता? असं 2 वर्षापासून त्रास. म्हणजे संपूर्ण अंगाला खाज यायची आणि चट्टे उठायचे? हो, पूर्ण अंगाला खाज यायची, चट्टे यायचे. पण आता किती दिवस झाले त्रास निघून गेला? 6 महिने झाले. आता त्रास काही नाही. प्रभूची कृपा झाली आणि आता 6 महिने झाले तुमच्या शरीराला खाज येत नाही. आणि आज काय झालं होतं? मी सकाळी प्रार्थनेला येत होती. पूर्ण अंग वगैरे माझं जड झालेलं, कंबर वगैरे दुखत होती, घुटणे वगैरे आणि उजव्या पायाची टाच दुखत होती. इथे मी आल्यावर सिस्टर ते प्रार्थना घेतल्यावर सर्व त्रास. आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये प्रभूचा स्पर्श झाला आणि तुमचा हा त्रास निघून गेला. त्रास निघून गेला. ताई तुमचं नाव सांगा. सुवर्णा गायकवाड. आणि तुम्हाला खोकलाचा त्रास कधीपासून होता? खोकल्याचा त्रास मला 15 दिवस होता गावाला. लय खोकला होता की माझी इच्छा होती डिसेंबरला मी आलो मुंबईला की क्रिसमसला माझा खोकला निघून जाईल. मग उद्या डिसेंबर म्हणजे मला कशाला चाललं ते म्हणलं तर नाही मला जायचंच आहे म्हणून मी आले. आम्ही दोघंही. माझा खोकला जास्ती होता. गाडीमध्ये पण मला खोकला रात्रभर होता.
मी इथं आले 25 डिसेंबरला की माझा खोकला बर्दरच्या कोटला मी हात लावले शिवले, मग तेव्हापासून माझा खोकला सगळा डोकं खोकला सगळं माझं निघून गेलं. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. तेव्हापासून खोकला आला नाही? खोकला नाहीच, मला आलाच नाही. सर्दी नाही आणि खोकला नाही, काहीच नाही. प्रभूने तुम्हाला बरं केलेलं आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात काय घडलं होतं? गेल्या आठवड्यामध्ये आजारती मला मी रिक्षामध्ये आलेले, फांटनला उतरले, रिक्षामध्ये थैलीच आमची पिशवी गेली. मग तशी वापस गेली, त्यांना पण ध्यान आम्हाला ध्यान नाही. बायबल होते, ID कार्ड होते सगळे, त्याच्यामध्ये आधार कार्ड होते, महत्त्वाचे पेपर होते आणि पैसे होते. पण सगळं दस्त्या पण होत्या, दस्त्याही नव्हत्या. मग खाली तसंच आले मी पदर पांघरून. मग मी तर आले ना, म्हणले म्हणजे असं दस्त्या गेला. सिस्टरनं बोलले तर मी चिठ्ठी लिहून टाका विनंती पेटी, तुम्हाला भेटेल, रिक्षावाल्याच्या मनात देव कार्य करेल. तसं आम्ही शिबिरमध्ये आलो. काल सोमवारमध्ये मंगळवारी बुधवारी शिबिर करून गेलो. आमच्या जावयाला घरी रिक्षावाला घरी आणून दिला. देवानं रिक्षावाल्याच्या मनात कार्य करा, देवा भेटा म्हणलं ते भेटून दिलं. मी देवाला धन्यवाद देतो. त्याने स्वतःहून घरी आणून दिलं सर्व. तुमचं त्याच्यात जे काही पेपर वगैरे होते सर्व तुम्हाला मिळालेलं भेटलं, आम्हाला काहीच घेतलं नाही त्यांनी. प्रभूने त्याचं मन बदललं आणि त्यांनी तुमचं सर्व सामान परत केलं. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझं नाव सांग. अक्षता लाड. काय झालं होतं तुला? मला 2 दिवसांपासून उजव्या बाजूला कुशीत भरपूर जास्त दुखत होतं. म्हणजे पाणी पिताना किंवा असं मोठ्याने श्वास घेतल्यावरती खूप जास्त जोरात दुखायचं आणि सतत दुखत होतं. हो, सतत. आज आली तेव्हा पण दुखत होतं? हो, खूप जोरात दुखत होतं आणि मला मोठ्याने बोलता सुद्धा येत नव्हतं. म्हणजे कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. या उजव्या बाजूला? हां. मग काय झालं? आणि त्यानंतरला त्या भावांनी साक्ष दिली की त्यांना त्रास होता असाच सेम, पण त्यांना दुसऱ्या बाजूला होता. आणि त्यांनी जशी साक्ष दिली की त्या प्रभूने त्यांना बरं केलं, तसंच मी सुद्धा मोठ्याने श्वास घेऊन बघितला. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा मला अजिबात दुखलं नाही, काहीच त्रास झाला नाही. 2 दिवस मला भरपूर त्रास होता, पण प्रभूच्या दयेने मला पूर्ण बरी झाले म्हणून प्रभूला धन्यवाद देते. म्हणजे त्यांनी जेव्हा साक्षीमध्ये सांगितलं की मोठ्याने श्वास घेतला नाही त्यांना त्रास व्हायचा, तेव्हा तू देखील मोठ्याने श्वास घेऊन पाहिलं? हो, मी आता दुखत नाहीये? अजिबात नाही. प्रभूने तुला अद्भुत रीतीने बरं केलेलं आहे. हो. तुमचं नाव काय? अभिजित अशोक बडांगे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की माझी बायको डिलिव्हरी इकडे झाली आणि नंतर ती तिकडे गेली माहेरी आणि 6 महिने होत नाही अशी बोलत होती. पण माझी अशी इच्छा होती की तिने माझ्या बाळाला आणि स्वतः पण तिने इकडे यावं, म्हणून मी प्रभू येशूकडे प्रार्थना करत राहिलो. चिठ्ठी टाकली, शिबिर केलं. शिबिरामध्ये सिस्टरांना पण सांगितलं, त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतला. आता 6 महिन्याच्या आत ती आलेली आहे. 8 मार्चला तिला मी घ्यायला गेलो आणि ती इकडे आलेली आहे आणि आता प्रार्थनेला पण ती इकडे उपस्थित आहे. म्हणून मी प्रभू येशूचे धन्यवाद करतो.
सर्वजण टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार माना. अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हसर आहे. तो इथे आहे, तुमच्या अगदी जवळ आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो तुमच्यावर प्रेम करतो, त्याला तुमची काळजी आहे. त्याने तुम्हाला सोडलं नाही आहे, टाकलं नाही आहे, कारण त्याचं प्रेम आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल आहे. तुम्ही दुःखी असाल, आजारी असाल, संकटात असाल तरी घाबरू नका. तुम्ही माणसाजवळ नाही, जिवंत प्रभूजवळ आलेला आहात, जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक आहे. तो तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही. त्याने तुम्हाला आज इकडे बोलावलं आहे बरं करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसून टाकण्यासाठी, तुम्हाला आनंदित करण्यासाठी, तुम्हाला खरं जीवन देण्यासाठी त्याने बोलावलं आहे. आणि म्हणून तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. किती भारी ओझं, किती अवजड ओझं तुम्ही घेऊन चालत आहात, आज ते सगळं प्रभूच्या हातात द्या आणि त्याच्या प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपल्यावर त्याने एवढं प्रेम केलं आहे की आपल्यासाठी तो स्वर्गातून या पृथ्वीवर आला, देव असून मानव झाला आणि आपल्या पापांची शिक्षा स्वदेहावर घेऊन त्याने आपल्याला मुक्त केलं आहे. येशूच्या बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडण्यात आलेलं आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला पाप क्षमा झाली आहे. त्याच्या बलिदानामुळे आपल्याला विनामूल्य आजारमुक्ती, रोगमुक्ती, दुःखमुक्ती आणि पापमुक्ती मिळत आहे. त्याच्या बलिदानामुळे आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. प्रभूला धन्यवाद द्या. त्याच्या अपार प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. तुमचे दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा आणि हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलंस, मला आनंद दिला, मला शांती दिली, मला बरं केलं, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, माझा मालक आहेस, माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता प्रभू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. तो पापांची क्षमा करणारा प्रभू आहे आणि म्हणून पापाने भरलेलं आपलं हृदय त्याच्यासमोर उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाशी बोलायला आवडत नाही, कुणाचं तोंड पण बघायला वाटत नाही. आज त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूने शिकवलं आहे प्रत्येक वैराला आपण क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला, छळ केला,
फसवलं, विश्वासघात केला, अपमान केला, बदनामी केली. आठवण करा अशा सगळ्यांची ज्याने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आठवण करा तुमच्या मनात स्वतःच्या नवऱ्याविषयी राग असेल, बायकोविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून जावई, घरातले कोणीही, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कोणीही असतील ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं आहे, त्या सगळ्यांची आठवण करा. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. मी तुला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करत आहे. क्षमा करा. सगळा राग द्वेष आपल्या मनातून काढून टाका. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देऊ शकणार नाही. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा प्रभूसमोर. आपण सांगण्याआधीच प्रभूला सगळं माहिती आहे, म्हणून काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. अगदी मोकळ्या मनाने आपली पापं कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, कुणावर अन्याय केला आहे, जुलूम जबरदस्ती केली आहे, कबूल करा. मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट बघितलं आहे, तोंडातून जे वाईट निघालं आहे, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची चेष्टा केली, कुणाची निंदा केली, कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, भावांनो तुम्ही आपल्या बायकोवर खरं प्रेम करत नसाल, तुम्ही आपल्या वृद्ध आईवडिलांचा सन्मान केला नसेल, कबूल करा आपली पापं. मुलांनो, तुम्ही आईवडिलांचं ऐकत नसाल, त्यांच्याशी उद्धट वागत असाल, कबूल करा. दारू पिऊन किंवा कुठल्याही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःच्या शरीराचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, कबूल करा. आपापली पापं प्रभूसमोर कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्या हातून ही पापं घडलेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. देवाला पापांसाठी रडणारं हृदय आवडतं. रडा आपल्या पापांसाठी. प्रभूला सांगा, हे प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, मला वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. होय प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, मला दुःख होतं आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा पापांची. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि निष्कलंक रक्त ओतलेलं आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी प्रभूच्या क्रूसाकडे बघा. दोन्ही हात उंच करा आणि प्रभूला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर,
मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि त्या ठिकाणी हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. टाळ्या वाजवाने प्रभूचे आभार माना. अंतकरणातून मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूला स्वीकारलं नाही आहे, तुम्हाला जर आज प्रभूचा स्वीकार करून तारण मिळवायचं असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांनी प्रभूला स्वीकारलं आहे आणि जर तुमचं तारण झालं आहे तर तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे.
तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. पाहू सारे, स्वर्गात जाऊ आपण सारे.